कुंभ मेळावा भारतीय परंपरेतील आणि हिंदू धर्मातील महत्त्वाचा धार्मिक सोहळा. यंदाचा कुंभ मेळावा हा प्रयागराजमध्ये संपन्न होत आहे. नेमकं काय खरं आणि काय खोटं की फक्त दिखावापणा? आज कुंभ मेळाव्याची सुरुवात नेमकी कशी झाली? आज आपण त्याचे ऐतिहासिक दावे पाहणार आहोत. अनामिका रॉय की ज्या कला विभागाच्या डीन आहेत, ऐतिहासिक संदर्भानुसार त्यांच्या मते कुंभमेळ्याची सुरुवात ही सम्राट हर्षवर्धनाच्या राजवटीमध्ये सुरू झालेली होती. यावर त्यांचे असे मत आहे की चीनी प्रवासी हुन सॉंग यांच्या म्हणण्यानुसार सम्राट हर्षवर्धन यांच्या राजवटीमध्ये दर 5 वर्षांनी कुंभमेळाव्यासारखाच एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जात असे. जेव्हा या प्रकारचा मेळा किंवा कार्यक्रम दर 5 वर्षांनी ते भरवला जायचा, तेव्हा हर्षवर्धन प्रयागराज जायचा. तेव्हा साधू लोक तिथे जात असत. हर्षवर्धन त्यांना भिक्षा द्यायचा किंवा दान करायचा. कुंभमेळावा संदर्भातील हा पहिला ऐतिहासिक दावा आहे असं अनामिका रॉय आपल्याला सांगतात. त्याचबरोबर कुंभमेळाव्याच्या बाबतीत शंकराचार्यांनी देखील खगोलीय स्थिती म्हणजेच ग्रह ताऱ्यांच्या स्थिती लक्षात घेतली होती. दर 12 वर्षांनी जेव्हा सर्व तारे एका रेषेमध्ये येतात, तेव्हा शंकराचार्यांनी कुंभमेळाव्याचे आयोजन केलं होतं. त्या अनुषंगानं असं म्हणता येईल की कुंभमेळावाचा ऐतिहासिक संदर्भ आहे असे अनामिका रॉय म्हणतात. त्याचबरोबर कुंभमेळाव्याबाबत बाकीचे ऐतिहासिक दावे काय सांगतात? साम आणि अथर्व वेदामध्ये म्हटल्यानुसार जेव्हा देवांचं आणि राक्षसांचं जेव्हा समुद्र मंथन झालं होतं, तेव्हा अमृताचं एक भांड बाहेर पडलं होतं आणि जयंत नावाच्या एका कावळ्यानं ते भांड तोंडामध्ये घेऊन पृथ्वीला प्रदक्षिणा घातलेली होती. त्या अमृताच्या भांड्यातनं एक एक अमृताचे थेंब बाहेर पडत होते. हे अमृताचे थेंब 4 ठिकाणी म्हणजेच की नाशिक, प्रयागराज, हरिद्वार आणि उज्जैन या 4 शहरांमध्ये पडलेले होते. त्यामुळे या 4ही शहरांना अतिशय धार्मिक स्थळ आणि महत्त्वाचे असे मानले जाते. महाकुंभ मेळाव्यादरम्यान शाही स्नानासाठीच्या काही ठराविक तारखांना खास महत्त्व दिले आहे. यंदा शाही स्नानासाठी 7 दिवसांना विशेष महत्त्व आहे. 13 जानेवारी दिवशी पौष पौर्णिमा, 14 जानेवारी दिवशी मकर संक्रांती, 29 जानेवारी दिवशी मौनी अमावस्या, 3 फेब्रुवारी दिवशी वसंत पंचमी, 12 फेब्रुवारी दिवशी माघ पौर्णिमा आणि 26 फेब्रुवारी दिवशी महाशिवरात्री. या दिवशी जर आपण त्रिवेणी संगमामध्ये स्नान केले तर आपल्याला पापातनं मुक्ती मिळते अशी मान्यता आहे आणि हिंदू धर्मामध्ये असं बोललं जातं. काही लोकांना असा देखील प्रश्न पडतो की महाकुंभ मेळाव्यातील कल्पवासी म्हणजे काय? कल्पवासी या शब्दाचा नेमका खरा अर्थ काय आणि कल्पवासी कोणाला बोलले जाते? तर महाकुंभ मेळाव्यामध्ये अनेक प्रकारचे साधू येतात, परंतु जे साधू प्रामाणिकपणाने आणि निष्ठेने जी सेवा करतात, भक्ती करतात, स्नान करतात आणि 40 दिवस ते अत्यंत साध्या पद्धतीने जीवन जगतात, त्याच साधूंना कल्पवासी बोलले जाते. त्याचबरोबर स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी रॉलन पॉवर यांनी देखील महाकुंभ मेळाव्यामध्ये कल्पवासी होण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्वामी कैलाशनंदन गिरी महाराज यांनी पुष्टी केल्या पद्धतीने रॉलन पॉवर यांना पूजा आणि विधी करण्यासाठी कमला हे नाव देण्यात आलेलं आहे आणि त्यांना एक गोत्र देखील देण्यात आलेलं आहे. तसेच यंदाच्या महाकुंभ मेळाव्यामध्ये सिक्युरिटीला देखील अधिक महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सी, ChatGPT, चॅटबोट अशा अनेक टेक्नॉलॉजीचा वापर करून महाकुंभ मेळाव्याची सिक्युरिटी अधिकच भक्कम केलेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारे 2700 कॅमेरे तिथे लावण्यात आलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे अनेक ड्रोन देखील तिथे उडवण्यात आलेले आहेत आणि हे ड्रोन पाण्याच्या कमीत कमी 100 मीटर खोलीपर्यंत जाऊ शकतात. त्याचबरोबर भाविकांना महाकुंभ मेळाव्यामध्ये राहण्यासाठी पर्यटन विभागानं डॉर्मेटरी, सिंगल बेडरूम व्हिला, डबल बेडरूम व्हिला, कॉटेज इत्यादी राहण्याची देखील सोय केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी ऑनलाईन बुकिंगची देखील सोय केलेली आहे. त्याचबरोबर अनेक प्रकारचे तंबू देखील उभारण्यात आलेले आहेत की ज्यांचे भाडे 1,500 पासून ते 1,10,000 पर्यंतचे आहे.